नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रिझनिंगच्या अजून एक मजेदार क्वेश्चनमध्ये तुमचं स्वागत आहे. या केसमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर इथं तुम्हाला हॉरिझॉन्टलमध्ये कोणतंही लॉजिक सापडणार नाही आहे आणि व्हर्टिकलमध्ये कोणतंही लॉजिक तुम्हाला सापडणार नाही आहे. मग या क्वेश्चनला सॉल्व करायची टेक्निक जरा हटके आहे. ठीक आहे. माझं सजेशन असेल या व्हिडिओला आधी पॉज करा, स्वतः प्रयत्न करा आणि नाही सापडल्यास व्हिडिओला कंटिन्यू करा. ठीक आहे. मी इथं सांगतो तुम्हाला याचं लॉजिक काय आहे. ठीक आहे. बघा इकडे लॉजिक बघायला गेलं तर थोडंसं हटके लॉजिक आहे. ओके. जनरली ह्याचा जास्त वापर होत नाही, पण इथे बघून घ्या कसं आहे. ठीक आहे. इथं येणार आहे 19ला आपण डिवाईड करू शकतो 4² + 3 या कॉम्बिनेशनमध्ये, म्हणजे 4चा वर्ग करायचा अधिक त्याच्यामध्ये 3 केलं तर तुम्हाला 19 भेटणार आहे. सेम मेथडने तुम्हाला बाकीचे पण सापडतील. इथं येणार 6² + 3, इकडे येणार 2² + 3, इकडे येणार 9² + 3, इकडे येणार 3² + 3, इकडे येणार आहे 1² + 3, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. इकडे येणार आहे 8² + 3 आणि इकडे येणार आहे 5² + 3. पण लॉजिक इथे थांबत नाही. तुम्ही बघितलं इथं सगळ्यात छोटा नंबर 1 आहे आणि सगळ्यात मोठा नंबर 9 आहे. तर हा एक सिक्वेन्स आहे 1 to 9 पर्यंतचा, ज्याच्यामध्ये 5, 6, 7, 8, 9 असे नंबर आहेत. आणि थोडं जर नीट लक्ष दिलं तर याच्यामध्ये 7 नंबर या बॉक्समध्ये मिसिंग आहे. म्हणजे तुमचं जे काही एक्सची व्हॅल्यू आहे ती या 7वरती डिपेंडंट आहे. मग लॉजिकला या 7वरती अप्लाय केलं तर हे येणार आहे 7² + 3, म्हणजे हे येणार 7चा वर्ग येतो 49, 49 अधिक 3, आन्सर येतं तुमचं 52. एक्सची व्हॅल्यू आली 52. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. अशाच अजून क्वेश्चनसाठी चॅनलला व्हिजिट करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जवळच्या मित्रांना शेअर नक्की करा. धन्यवाद.